श्रद्धांजली सभेचे अध्यक्ष स्मृतिशेष आदरणीय डॉक्टर भाऊ लोखंडे, आजच्या श्रद्धांजली सभेत उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मित्र आंबेडकरी विचारवंत मान्यवर ताराचंद्रजी खांडेकर, डॉक्टर धनराजजी दहात, आमचे आदरणीय मित्र इमो नानवरेजी, चिरंजीव अशोक घोष, चिरंजीव करुणा, समोर बसलेले मान्यवर भूपेश तुलकर, मान्यवर निरंजनजी वासनिक, ॲडव्होकेट राजेंद्र पाटीलजी, डॉक्टर महेंद्र चोरमारेजी, भोला सरवरजी, राहुल दहीकरजी, राजन वाघमारे, आमचे मित्र निर्गुणशा ठामकेजी, प्रबुद्ध मित्रांनो, भाऊंच्यावर, त्यांच्या जीवनावर, त्यांच्या कार्यावर विविध पैलूनं प्रकाश टाकणारी भाषणं आपण ऐकली. या आयोजनाला आयोजित करताना प्रिय बाळासाहेब घरडे यांनी जी मेहनत घेतली ही अत्यंत कौतुकास्पद आहे. या मान्यवरांच्या भाषणातनं भाऊंच्या जीवनाचे विविध पैलू तुमच्यासमोर आलेले आहेत. कदाचित पुनरुक्ती होऊ शकेल, ती टाळण्याचा प्रयत्न करतानाही या माझ्या अत्यंत प्रिय मित्राला 1 वर्षाआधी स्मशानघाटातही असंच अध्यक्षस्थान भूषवताना श्रद्धांजली वाहण्याचा अत्यंत अवघड प्रसंग आला. उजव्या हातावर त्यांना पुरण्याचा तो प्रसंग दिसत होता. हे सगळं येईल असं औचित्यही वाटलं नव्हतं. बराच वेळ बाळूंनी तिथे मला उभं केलं होतं. 1 वर्षानंतर परत तो कठीण प्रसंग इथे येतो आहे. पुनरुक्तीचा पुनरुच्चार टाळून मला एक मुद्दा जो व्यक्तिशः असं वाटतं की महत्त्वाच्या माणसांचं मूल्यांकन करताना या महाराष्ट्राची प्रादेशिकता बरीचदा आडवी येते. भाऊंचं नागपूर किंवा पूर्व विदर्भात जितकं आदरणीय कौतुक झालं तितकं महाराष्ट्रात होऊ शकलं नाही ही भयंकर मोठी खंत आहे. याचा साकल्याने जी विचार करू शकतात त्यांनी विचार करायला हवा. भाऊंचं खूप मोठं अक्षरलेखन नाही म्हणून त्यांचं योगदान नाही का? भाऊंच्या नावावर 100-150 पुस्तकं नाहीत म्हणून भाऊ मोठे नाहीत का? भाऊंनी प्रदीर्घ कविता लिहिल्या नाहीत म्हणून त्यांनी अत्यंत गौरवास्पद विद्वान म्हणून त्यांची दखल घेऊ नये काय? जी महाराष्ट्रातली मोठी माणसं म्हणून गणल्या जातात किंवा मांडल्या जातात, काही हयात नाहीत, काही हयात आहेत. या मान्यवरांच्या नामावलीमध्ये भाऊंचं नागपूर किंवा अवतीभोवतीचा भाग सोडला, सोलापूरचा, कोल्हापूरचा, साताऱ्याचा, सांगलीचा, औरंगाबादचा, पुण्याचा, इकडच्या कोण्या माणसाला जर विचारलं तर कदाचित तो फारसं काही बोलू शकणार नाही. असं का झालं, असं का होतं? या दृष्टीने कधी बौद्धिक विचार करणारी माणसं विचार करतील की नाही करतील? म्हणजे जिथे माझा गौरव होतो तोच मी मार्ग चोखाळेन, ही जी गौरव प्राप्त करण्याची ही जी वाट तयार झाली, ही वाट किती कल्याणकारी आहे असा कधी विचार होईल का?
ज्या वाटेने सर्वसामान्यतः बौद्धिक आणि सार्वजनिक जीवनामध्ये दखल होते तीच वाट मी चोखाडेन ही अनुकरणाची एक दखलपात्र खूणगाठ होते. त्या खूणगाठीला या माझ्या मित्राने कधीही स्वीकारलं नाही. ती त्यांची चूक होती असं मला कधीच वाटलं नाही. व्यक्तिशः त्यांचं आणि माझं या विषयावर अनेकदा संवाद व्हायचा, परंतु बऱ्याच गोष्टी ह्या वयाच्या सोबतच त्या आयुष्यातनं सरत जातात, दिसतच जातात आणि निसटते क्षण पकडता येत नाहीत. निसटलेला दिवस आणता येत नाही. वयाच्या सोबत काल संपत जातं. समोर उद्याच्या शिवाय दुसरं कोणताही आव्हानात्मक क्षण नसतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या किंवा त्या वर्षाच्या क्षणाला कदाचित भाऊ लोखंडे 15-16 वर्षाचे असतील. नको ती अत्यंत संकटकालिक ती घटना होती. 1956 त्या 6 डिसेंबरची ती घटिका या महाराष्ट्रात किंवा या देशात किंबहुना बाबासाहेबांच्या अनुयायावर, किंबहुना असं म्हणेन की महाराष्ट्रातल्या अनुयायावर जो अत्यंत दुर्धर क्षण आला होता, त्या दुर्धर क्षणाच्या नंतर जी आव्हानात्मक परिस्थिती आलेली होती, त्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये राजकारणाने अत्यंत सशक्तरित्या ती परिस्थिती सांभाळून घेतली होती. मग ते 60चं दशक असेल, 70चं असेल, 80चं असेल, 90चं असेल. 90च्या नंतर बऱ्याच कलाटण्या मिळत गेल्या, परंतु पहिली जी 40 वर्षाची 4 दशकाची जी आव्हानात्मक स्थिती होती, त्या आव्हानात्मक स्थितीला सांभाळण्यामध्ये ज्या नरोत्तमांचं अत्यंत मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, प्रचंड मोठं योगदान ज्यांचं आहे, तिथे पश्चिम महाराष्ट्रातली माणसं नव्हती, मुंबईकडची माणसं नव्हती, सातारा सांगलीची माणसं नव्हती. प्रामुख्यानं त्या काळामध्ये ती अत्यंत मोठी तूट, ती अत्यंत मोठी बौद्धिक भूक, ती उत्सुकतेची कमालीची परिसीमा जर कोणी तृप्त केली असेल तर त्यावेळेस त्या कर्णधाराचं नाव आहे डॉक्टर भाऊ लोखंडे. हे याच्यासाठी मला सांगावं लागतं, राजकारण एक संघ होतं, ते कदाचित रिपब्लिकन पक्षामध्ये परावर्तित झालं होतं. ज्या रिपब्लिकन फेडरेशनचं मान्यवर ताराचंद्र खांडेकरांनी नाव घेतलं, ती सुद्धा तरुणांची फळी एकसंघ होती. यांच्या पिढीच्या नंतर निवडून आलेला अध्यक्ष मी सुद्धा होतो. तो एक भाग झाला, परंतु राजकारण एकसंघ होतं. त्यामुळे दुफडीचे प्रसंग फार कमी यायचे. गावच्या गाव उपाशी होते, पिढीची पिढी उपाशी होती. प्रकाशन साहित्याची समिती निर्माण झाली नव्हती, पाली डिपार्टमेंट निघालं नव्हतं, आंबेडकरी विचारधारा या डिपार्टमेंटचा आत्ता पत्ता नव्हता, अक्षर साहित्याचा दुष्काळ होता. बाबासाहेबांवर आणि गौतम बुद्धांवर फार मोठं असं लिखित साहित्य नव्हतं. प्रचंड मोठ्या त्या दुष्काळाच्या काळात या माणसानं फार कौतुक होईल असा अक्षर साहित्याचा प्रांत न निवडता जो संवादाचा प्रांत निवडला, ज्याला लोकांनी भाषण म्हटलं, ते भाषण होतं की संवाद होता. गावच्या गाव उपाशी होते. 6 डिसेंबर आणि 14 एप्रिलला कार्यक्रम घ्यायच्यासाठी वर्षभर वाट पाहायचे. आजची तुलना नका करू. आजच्या चष्म्यातनं तो कालचा क्षण पाहू नका.
आजच्या पेनाने ती कालची समीक्षा करू नका. हा 30शीचा 40शीचा 50शीचा 60चा हा तरुण नसेल लिहिलं असेल त्यांनी खूप पुस्तकं, परंतु गावच्या गावात त्यांनी जी आपल्या तास 1.5 तासाच्या वाणीने जी तृप्त केली, त्याच्यासारखं मोठं कॉन्ट्रीब्युशन कोणतंच नाही आहे. ती दखल नाही होऊ शकली. नामदेव ढसाळांनी समजा प्रचंड अशा ताकदीच्या कविता लिहिल्या, ती इतिहासामध्ये दखल पात्र अशी बाब होऊन गेली. परंतु एक एक भाषण सुद्धा प्रचंड मोठं शिल्प होतं. आंबेडकर युगाच्या पायाभरणीच्या अत्यंत नाजूक क्षणामध्ये पायाभरणीचा अत्यंत कर्तबगार शिल्पी होता. याला मी संवाद सम्राट म्हणेन किंवा जनवक्ता म्हणेन. ती किमया माणसाने साधली. तो क्षण होता की एकही कॉलेज असं नव्हतं की ज्या कॉलेजमध्ये कार्यक्रम होत नसेल, एकही असं वस्ती नसेल ज्या वस्तीमध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम कमी व्हायचे, व्याख्यानाचे कार्यक्रम जास्त व्हायचे. बाबासाहेबांच्या वेगवेगळ्या पैलूंना समजावून सांगण्याची जी किमया त्या काळात, जेव्हा हाताशी साहित्य अल्पकशाला किंचित होतं, त्याच काळामध्ये या रिझर्व्ह बँकेच्या मान्यवर मंडळींनी डॉक्टर आंबेडकर अध्ययन मंडळ काढलं होतं. लोक वाचायचे, बाबासाहेब समजून घेत होते, बुद्धाला समजून घेत होते. हा एक आश्चर्यकारक वक्ता असा होता. अनेक लोक असं म्हणतात की रणजित मेश्राम खूप चांगला वक्ता आहे, पण मी अंतःकरणपूर्वक असा मान्य करायचा की भाऊ लोखंडेच्या सारखा उत्तमोत्तम वक्ता, ज्याला बुद्धवादी माहिती आहे आणि आंबेडकरी माहिती आहे, केवळ शेरोशायरी सांगत होता असं नाही. ती धम्मपदाच्या पदांची जेव्हा पखरण व्हायची, बौद्ध धर्माच्या साहित्याच्या प्रसंगाची जेव्हा मांडणी व्हायची, तृप्त व्हायचे लोक. टाळ्या फार कमी पडत असतील, परंतु तृप्तीच्या नजरेनं भाऊकडे पाहायचे. गेलो आहे मी त्यांच्यासोबत अनेकदा, अनेक ठिकाणी, ज्या ज्या ठिकाणी एक फक्त बाबासाहेब सांगायचे, फक्त चरित्र वाहकता नव्हती. बाबासाहेबांच्या जीवनातले अनेक प्रसंग, बुद्धाच्या जीवनातले अनेक प्रसंग, बुद्धाच्या नंतरच्या बुद्धकालीन प्रसंगातले अनेक प्रसंग, बृहद्रंथ माहिती नव्हतं. ज्यांनी दुसरी क्रांती केली तो पुण्य काय त्याचं? हा, अनेक असे प्रसंग सांगायचे भाऊ, कारण बुद्ध तत्वज्ञानाचाही ते गाढा अभ्यास केलेला होता. पाली या विषयामध्ये जरी त्यांना प्रावीण्य असेल तरी बुद्ध तत्वज्ञानाचा प्रचंड मोठा अभ्यास केलेला होता. मित्रांनो, नंतरच्या काळात त्यांची भाषणबाज म्हणून अवहेलना झाली. ती मला फार वाईट वाटायचं. अनेकदा लिहिताना लोक म्हणायचे त्यात एक नवीन प्रकारची मूल्यांकन आणतात लोक. एक राम शेवाळकर कीर्तनकार माणूस, अनेक वर्षपर्यंत त्यांनी रामायण आणि महाभारताचे प्रसंग सांगून ब्राह्मणांच्या वस्त्या तास 2 तास बांधून ठेवल्या. त्यांना ते प्रवचनकार न म्हणता वक्ता दशसहस्त्रधनु म्हणजे 10 लाखातला एक अशी पदवी देऊन आयुष्यभर त्यांचा गौरव केला. आणि शेवटच्या काळामध्ये भाऊंची भाषणबाज म्हणून अवहेलना करायची. भाषणबाज म्हणताना एक सुप्त अशी टीका करायची की ही माणसं कृती काही करत नाहीत, केवळ बोलतात. ते बोलत नव्हते रे, ते केवळ बोलत नव्हते रे. आणि बोलत होते तर त्याची इतकी ईर्ष्या
द्वेष करण्याचं काय कारण? साधं असतं. आवाज हवा, शब्दावर हुकूमत हवी, बौद्धिक सामर्थ्य हवं, विषयाचं ज्ञान हवं, प्रस्तुतीची कला हवी, समोरच्यांचं मानसशास्त्र समजण्याची कुवत असावी. भाषण देणे म्हणजे तुम्ही साधं समजता, पोरक्यात समजता. जे त्यांच्याकडे ज्यांच्याकडे नसतं ती माणसं किंचित निंदेच्या सुरात, नसेल मिळाला असेल नैसर्गिक आवाज, नसेल मिळाला असेल स्पष्ट उच्चारण, नसेल मिळाला असेल तुम्हाला प्रस्तुतीची कला, नसेल मिळालं असेल तुम्हाला विषयाचं समुच्चय ज्ञान, नसेल तुम्हाला एक ती कशी मांडावी याचं कौशल्य, नसेल तुम्हाला केव्हा काय मांडावं ते प्रसंगावधान, याला कोण काय करणार? जाहीर लोकांच्या मध्ये बोलणं, हौदेमध्ये मल्लाच्या पुढं लढण्यासारखं ते एक अत्यंत आव्हानात्मक स्थिती असते. आणि अभ्यासिकेमध्ये एक पुस्तक लिहिणं, ग्रंथ रचना करणं ही जितकी महत्वाची गोष्ट असते त्याच्यापेक्षा लाख पटीनं मोठी ती अशी मर्दानकीची ती गोष्ट असते. आणि तिची अवहेलना करावी. लाखामधल्या एखाद्या माणसाला ते प्राप्त होते. बाजारातली वस्तू आहे ती, विकत घेता येते ती. ज्ञान विकत घेता येईल, ज्ञान कसं मांडायचं ती कला विकत घेता येत नाही. पुस्तकं वाचता येतील पण ती मांडायची जी प्रस्तुती आहे ती विकत घेता येत नाही. अरे लिहिता येईल, 5 लोकांनी बोलणे आणि 5 लाख लोकांच्या पुढेही बोलणे. एक मेव माणूस पाहिला मी, भाऊ लोखंडे, एकच भाषा नाही, ती मराठी असो की नको, अपवादात्मक, अपवादाचा ही अपवाद. मी किडूक बुडूक होतो, मी पण बारकासा होतो. खूप मोठा मोर्चा आला. विद्यापीठ कार्यालयाच्या माग स्टेज होतं. अटल बहादूर सिंग हा शीख युवक शबनम घालून पुढे होता. जनसंघाचा बापू भागवत हा तेव्हा विद्यार्थी नेता होता. अटल बहादूर सिंग सडबातड एक शीख तरुण शबनम घालून पुढे होता. कदाचित तो प्रसंग भारत आणि चीन युद्धाच्या नंतर विद्यार्थ्यांचा निघालेला मोर्चा होता. प्रचंड विद्यार्थी होते. मी पण एक किडूक कुठेतरी असा उभा पाहत होतो. विद्यापीठाच्या मागे स्टेज होतं एक, आता आहे की नाही माहिती नाही. खूप प्रचंड मोठी गर्दी. तिथे 1-2 लोक बोलल्याच्या नंतर एक असाच बारका पोरगा तिथे आला. असाच कसा तरी बारका एक पोरगा आला आणि त्यांनी ते नाही म्हणायचे, तो नाही मला बोलायचं आहे म्हणे. ठरवलेल्या वक्त्यांमध्ये त्या मुलाचं नाव नव्हतं आणि तो मुलगा माईकवर आला. त्या मुलाने हिंदीमध्ये भाषण दिलं. अरे बाप रे, भाषण काय दिलं! टाळ्यांचा पाऊस पडत होता. तो पोरगा बोलत होता आणि टाळ्यांचा पाऊस. पहिल्यांदाच पोरं चीन भारत युद्धाच्या मुळे असेच पेटलेले होते. काही वेळानंतर मी एका मित्राला विचारले, एक कोण आहे म्हटलं, हा इतका बोलला इतका हिंदीमध्ये. अरे त्याचं नाव आहे म्हणजे भाऊ लोखंडे. अरे बापरे म्हटलं, या भाऊ लोखंडेला काबीज करावं. अरे बौद्धांचं व्यासपीठ काबीज करण्याचे असे खूप मल्ल पाहिले आहेत, पण सगळ्यांच्या समोर ताकदीनं आपली बाजू मांडणारा हा मर्द मी पहिल्यांदा एकटाच पाहिला. काय सारा मर्द माणूस. त्याच्या समोर केवळ आपलीच माणसं नव्हते घाबरत, माझ्याशी तंटा व्हायचा. खाजगी गोष्टी सांगण्यात मला काही रस नाही. मी कमी रागवायचा, ते जास्त रागवायचे. मग नंतर दोघांनाही वाटायचं की लवकर मिटवून टाकलं पाहिजे आपण.
मग कोणत्या तरी प्रसंगामध्ये आम्ही मिटून टाकायचं आणि परत हसायचे. इथे राहुल दहीकर बसले आहेत. राहुल दहीकरांना माहिती आहे की भाऊंच्या सोबत प्रवास करणे म्हणजे, आता मी म्हणजे जातीवंत ज्याला काय म्हणतं पत्रकार असल्याच्यामुळं एक अत्युच्च दर्जाचा श्रोता आहे. मला खूप ऐकून घ्यायचं. मी भाऊला सुरू केल्याने भाऊ किती किस्से सांगायचे, किती किस्से. त्यात व्हेजही असायचे, नॉनव्हेजही असायचे, पण किती किस्से. अरे किस्स्यांचा कोठा द्या आणि काय सांगायचे, काय हसवायचे, किती हसवायचं. नाही मूल्यांकन झालं पण बरोबर अनेक वर्षापर्यंत. मग काय झालं, 74ला दलित पॅंथर झाली. अन्यायाच्या विरुद्ध ती संघटना स्थापन झाली, अशी कायम मांडणी होते. परंतु ती रिपब्लिकन नेतृत्वाच्या द्वेषातून स्थापन झाली, हेही तेवढंच अत्यंत कटू सत्य आहे. तो आज आपला क्षण नाही आहे. आणि त्यानंतर जी वाट अशी मिळाली, साहित्यिकांचे, लेखकांचे, कवींचे असे मोठे दिवस आले. भाऊ मागं पडला रे, मग खूप मागं पडला. हा संवादाचा बादशाह, हा संवादाचा सम्राट, हा जनवक्ता, याला साहित्यिक म्हणूनही अनेक वर्षपर्यंत मान्यता नव्हती मान्यता. कारण यांनी असा भाग निवडला होता, एक शब्द सामर्थ्याच्या भरोशावर अख्ख्या जगाला वेळ लावू शकतो, तो ओशो म्हणून त्यांना आवडायचा. अनेकदा मी भाऊंना म्हणायचं की ओशोच्या प्रेमात तुम्ही का पडले. ते मला भैया म्हणायचे, भैया ये आदमी की जो बात बताने की जो कला है ना, इससे मैं ना बेताशा फिदा हूँ बोले. मैं इसलिए मैं सुनता हूँ कि अपनी बातों को इतना जादूगरी से बताता है बोले ये, की दुनिया वो घंटे भरे में पागल कर देता बोले. त्यामुळं भाऊ त्याच्या प्रेमात पडले. आता एखाद्या सुंदर बाईच्या मनात कोणात काय काय, आता हिरोईनच्या प्रेमात कोणी पडला तर त्याला मूर्ख नाही समजत. तर हा ओशोच्या प्रेमात त्यामुळं पडला होता. यांचं जे ओशो प्रेम जे होतं, पण ते मांडताना, आणि मग ओशोही हुशार, ज्याला आता खांडेकर जसं म्हणतात की त्याचं ते बुद्ध पुरुष होतं. आता जेव्हा ते ॲडव्होकेट आपले, त्यांचे ते ओशो मित्र, काय नाव त्यांचे, संदेश भालेकर, ते संदेश भालेकर पहिले एक पुस्तक लिहिलं आहे त्यांनी. भाऊ लोखंडे त्यांना म्हणायचे कि आप रणजीत मेश्राम को मत बुलाइए, क्योंकि वो ओशो की इतने भक्त नहीं है. वो बोले रणजीत मेश्राम आएंगे तो 10 मालूम क्या श्रोता और बढ़ेंगे बोले. हा तो आपल्या हिशोबाने तो मला बोलवायचा. मी काही खूप ओशोचा खूप तिरस्कार करायचा असं वगैरे नाही आहे, पण भाऊंना मी अनेकदा विचारले बाब. मग ते मांडणी करण्याचा प्रयत्न करायचा. बुद्ध पुरुष ओशो कोण ऐकणार आहे. ते संदेश भालेकर परत मांडणी करायची. आंबेडकर विरुद्ध आंबेडकर कोण मान्य करणार आहे, कोण मान्य करणार आहे. आणि कशाला मान्य करतील आंबेडकर विरुद्ध आंबेडकर. भाऊंच्या जीवनातले हे जे प्रसंग आहेत, ही गोष्ट खरी आहे. धनराज दहाडजी म्हणाले की ते स्थिर नव्हते, ते स्थिर होते, पण त्यांना अजून कॅनव्हास वाढायची इच्छा होती. हा मतभेदाचा मुद्दा आहे, किंबहुना असं म्हणेल हा चर्चेचा मुद्दा आहे. भाऊनंतरनं तो विषय सोडून द्यायचे. भाऊंना मग अनेकदा मी असं म्हणायचा की जी गोष्ट तुम्ही हातात घेता तिला मन नहीं यार बोले, अगर ले ले तो और पूरी समाज मेरा आंख पर टूट जाएगी, छोड़ दो बोले मानो क्या. तो साहिरचा एक शेर म्हणायचे, जिस बात का माने कायदे बोलतो उसको खूबसूरत मोड़ देके छोड़ना ज्यादा अच्छा. एक ते साहिर लुधियानीचा एक शेर सांगायचे मला
की खूबसूरत मोड़ देके छोडना अच्छा, ठीक आहे बा तुमची इच्छा, परंतु त्यांचा तो राहायचा. कधी कधी तर ते नाशिकला तिरपुडेची खूप तारीफ करायचे. अरे तुम्ही काय घेऊन बसतो म्हटलं तुम्ही. तर ते म्हणे अरे नाही म्हणे, त्याच्या इतकं ना मर्द राजकारणी मी पाहिलाच नाही म्हणे. आता हे मर्दपणा असला तो भाग वेगळा आहे. या माणसाला काय होतं, पण एक मी पाहिलं आहे की नाशिकराव तिरपुडे, भाऊ लोखंडे नाशिकराव तिरपुडेवर जेवढं प्रेम करत असतील त्याच्या कैक पेटीनं भाऊ लोखंडेवर तिरपुडे प्रेम करायचे, तिरपुडे भाऊ लोखंडेवर प्रेम करायचे. ते प्रेम मी प्रत्यक्ष पाहिलं होतं की भाऊंच्या मुलीचं लग्न होतं ऑफिसर्स क्लबच्या लॉनमध्ये, आणि तिथे ज्या पद्धतीनं नाशिकराव तिरपुडे सहकुटुंब आले आणि बराच वेळ ते तिथे होते, भाऊंशी बोलत होते. तोही माणूस अतिशय खडूस माणूस होता, तोही मराठ्यांना काही समजत नसेल, लढाकू प्रकृतीचा माणूस होता. तिथे भाऊ स्थिरायचा. त्याला मेंगड, लेंबडे, दरपोक, भागणेवाले त्याचे लोक त्यांना फारसे आवडत नसत. त्यांना अशी मर्दुमकी असणारा माणूस एखादा असला की ते भाऊंच्या प्रेमाचं स्थळ असायचं. ती सार्वजनिक टीकेची बाब आहे की सार्वजनिक स्वीकाराचा मुद्दा आहे, हा मुद्दा अलग आहे. पण भाऊ जगताना असं जगले पण, आणि हे जगताना त्यांचा शीर्ष नेत्याशी परिचय यायचा, यातही कदाचित त्यांना आनंद असेल. मला माहिती नाही ओशोशी त्यांचा परिचय होता की नव्हता, परंतु गोयंकाशी होता, राहुल सांप्रदायांशी होता. राहुल आपले भदंत आनंद कौशल्यांचे तर त्यांचे निस्सीम त्यांचे निकटचे संबंध होते. कांशीरामांशीही त्यांचा अत्यंत निकटचा संबंध होता. आवडे बाबू तर त्यांच्यावर निरातिशय पुत्रवत प्रेम करायचे. आवडे बाबू आणि बॅरिस्टर खोब्रागडे ह्यांच्यामध्ये जी राजकीय अशी विभागणी होती, त्यामुळं बॅरिस्टर साहेबांच्या तंबूत भाऊ लोखंडे येत नसत. याचा अर्थ ते वैमनस्याचा मुद्दा होता असं नाही. ती राजकीय फाळणीचे ते परिणाम म्हणण्याच्या ऐवजी ते दुष्परिणाम होते. आम्ही सुद्धा आवडेबाबूंच्या कॅम्पमध्ये क्वचितच कधी गेलो, मी तर म्हणतो गेलोच नाही गेलो कधीच. ही जी प्रसंगाची अशी ही जी तक्ता असा आठवतो, पण प्रेमळ होता यार माणूस, नारळासारखा होता रे. हा जितका कठोर वाटायचा ना तितका तो कठोर नव्हता. म्हणजे मी थोडंसं एकेरीवर आलो, याचा अर्थ आदर कमी आहे असं नाही आहे. मी त्यांना कधीच भाऊसाहेब वगैरे म्हटलं नाही, भाऊच म्हटलं. प्रेमळ होता. काही घरी असलं की आठवणीनं निरंजन वासनिकांच्या घरी नेऊन देईल, याच्या घरी नेऊन देईल, त्यांच्या घरी नेऊन देईल, चिकू नेऊन देईल, पेरू नेऊन देईल, संत्री नेऊन देईल, काही असलं तर आठवणीने घरी नेऊन देईल. पत्रकार मित्रांमध्ये जे मित्र त्यांनी जर मला विचारलं की भैया शैलेश पांडे कहाँ रहता है, तर मला समजून द्यायचं की आता शैलेश पांडेंच्या घरी काहीतरी नेऊन देईल. कधी पेन नेऊन देईल, कधी पॅन्टचं कापड नेऊन देईल, कधी शर्टाचा कापड नेऊन देईल, कधी फळं नेऊन देईल. बहुतेक नागपुरातल्या सगळ्या पत्रकारांच्या घरी भाऊ जायचे, काहीतरी द्यायचे. एक दिवस मला त्यांनी फोन केला की भैया आप बड़े फीस नहीं खाते बोले. मैं खाता हूँ. क्यों? नहीं ऐसा ही पूछा बोले. तो कोणती फीस अशी लागते बोले. तर म्हटलं असं सहज विचारलं, म्हटलं वाघोड वगैरे चांगलं वाटते. हा मंगळवारच्या दिवशी मी घरी नव्हतो तर 1 किलो वाघोड त्यांनी घरीच आणून दिली होती. अरे पण कसं काय असं, काहीच कारण नसताना, काहीही कारण नसताना, कोणतंही काही करताना ह्याच्या मागं त्यांनी मला चांगलं म्हणावं असं नाही आहे. ही जी भाऊंना मी हे विचारायचं
की तुम्ही आपल्या सोबत ना 2 माणसं ठेवत नाही, मला कडप करणं नाही आवडत म्हणे. भैया बोले, अरे शेर कभी मालूम क्या कडप से रहता है क्या बोले. आपल्याच वागण्याला कोणता तरी दृष्टांत देण्यामध्ये ते अत्यंत पटाईत होते. वाघाचा कधी कडप असतो का म्हणे. म्हटलं ते ठीक आहे, तुमची मर्जी. वाघाचा कडप नसतो. कडप ते करतात म्हणे ज्यांना स्वतः सुरक्षितता करण्याची, ज्यांना स्वतःच्यावर विश्वास नसतो. ही जी जीवनामध्ये जगू द्यावं यार. जी माणसं कालपर्यंत ज्यांचं मैदानी कॉन्ट्रीब्युशन नाही, सार्वजनिक कॉन्ट्रीब्युशन नाही, लोकांशी संवाद नाही, लोकांची नस नाही पकडली, ती माणसं किती मोठी आहेत रे. आणि भाऊ त्या काळामध्ये 60, 70, 80, 90, 40 वर्ष, किंबहुना असं म्हणेल की 35 वर्ष पक्के, 35 वर्ष या माणसानं बौद्धिक खूप भागवली, उत्सुकतेची तहान भागवली, लोकांची बौद्धिक गरज त्यांच्या दारावर जाऊन तृप्त केली. पुस्तकं नव्हते वाचत तेव्हा, आणि ती तृप्त झाल्याच्या नंतर लोक पुस्तक घ्यायला बाध्य व्हायचे. काही कॉन्ट्रीब्युशन हे लोकांना दिसत नाही, ते पाहावं लागतं, ती पाहण्याची दृष्टी यायला लागते. आज तिकडची माणसं मी पाहतो, आज उद्या काही कोणाला काय झालं, समजा उद्या अमुक रहस्य झालं तर बापरे किती मोठा साहित्यिक होता, किती मोठा कवी होता, किती कोणी, कधी ते लोकांमध्ये विसरले नाहीत, गेले नाहीत. अरे आता कारनं जातात रे. 90च्या आधीपर्यंत कोण कुठे कार देत होता, आता लोक मानधन देतात रे. थोडसा अधिक स्पष्ट बोलायचं असेल तर जे बहुजन समाजामध्ये लोक जे आंबेडकरी व्यासपीठावर जायचे, ज्यांचं ग्लॅमर असायचं, 10-10, 20-20, 25-25, 30-30 हजार मागतात लोक, विमानाचं तिकीट देतात. मग यांनाही वाटायचं की आपणही घेतलं तर काय वाईट, ते वाईटच आहे. पण 90 वगैरे पर्यंत भाऊ कारनं वगैरे नव्हता जात रे. तेही बसनं जायचे, तेही असेच जायचे. दिलं तर ठीक, चांगलं जेवण वगैरे द्या असं म्हणायचे तर त्याच्यातही खुटीपाड करायचे लोक की भाऊंना मटणच पाहिजे ना. अरे काय ही ना नॉनसेन्स गोष्टी, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या विषयावर आपण बोलूही नाही. परंतु व्याख्यानाला लोकांनी, आता पहा ना, आता भदंत आनंद कौशल्यान इतका संवादाचा, भदंत आनंद कौशल्यांचं अत्यंत मोठं कर्तृत्व कोणतं आहे. भदंत आनंद कौशल्यांना ऐकायला अधीरता असायची माणसाची. भदंत आनंद कौशल्य जेव्हा हिंदीमध्ये इंदोरेच्या गल्लीमध्ये जर समजा तरी भाषण त्यांचं प्रवचन असलं तरी लोक, बायका, माणसं किती करायची. वामनराव कर्डकांच्या काव्यावर शतकी महोत्सव होतात. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन मोठं अमान्य करत नाही. भाऊ लोखंडेचे कॉन्ट्रीब्युशन 0. ती त्यांनी भाषणं लिहून ठेवले नाही म्हणून 0. शिल्पा एक अत्यंत सुंदर, जे शब्द तुम्हाला वापरता येतील, तासभर एखाद्या विषयावर त्याच्या विषयाचे सगळे पैलू पूर्ण विश्लेषित करून मांडणे गंमत समजता. लहानसहान बाबा ही, आणि कोणतीही अलंकारिक मांडणी न करता, डोक्याच्या वर न जाता, तेही प्रसंग पाहून शेर म्हणायचे. आणि जसा शेर आला की स्वतःहून लोकांच्या टाळ्या अशा पडायच्या. अरे इसको बहुत नजाकत लगती है, ये पाने के लिए ही छोटी चीजें नहीं है. ती कुठून भरलेली होती भाऊंच्यामध्ये. आणि मी भदंत आनंद कौशल्य, मग त्यांना विचारायचे, त्यांना लिहायचे भाषण, बात, कृती काय करतो,
तसंच नुकसान कौशल्यांचंही केलं. संवाद नसलेला एक भिक्षुक खूप मोठा झाला. विनय पटक कुठे गेलं, काय गेलं, चलो आंदोलन करना है, चलो 100 लड़के आ जाओ, खड़े हो जाओ. 5 नावी आणले, चला भादरा यांचे डोके भादरले, चलो दे दो इनको चिवर. झाले ते 100 भिक्षू. 2 तासात 100 भिक्षू. चलो उनको लेके चलो. इंडिया टुडेच्या पहिल्या पानावर आलं होतं की बौद्ध भिक्षूंचा मोर्चा, कोणाच्या हातात सिगरेट, कोणी पान खाऊन थुंकून राहिलाय. ती स्थिती आली होती. कशामुळं? आज भिक्षू होण्याची जी वाईट स्थिती आली ती कोणामुळं आली? भदंतानंद कौशल्यांच्या काळामध्ये कौशल झाला होता, विवलकीर्ती झाले होते, पोलीस आयुक्त राहिलेले देशभ्रता राहिले होते. भिक्षू होण्याची ही एक अत्यंत सुंदर अशी मर्यादा होती. कोणीही उठून बौद्ध भिक्षू होईल असा तो कारखाना नव्हता, ती भीड नव्हती. भिक्षुंच्यासाठी एक पिटक आहे. ये दर्द भी भाऊ लोखंडे बहुत बार बोलते थे मेरे पास में. मैं बोला नहीं बाबा, मैं इस बारे में नहीं बोल सकता. बोला कुछ मी पण भ्यायचा आहे यार, कसं कोणाला बोला आपण. सामाजिक दडपण, धार्मिक दडपण इतकं आणतात असं. आजकाल तर मी पाहतो अशा छान्य करून आज हे आमचे मान्यवर ताराचंद्र खांडेकर इतक्या व्यथित करणार म्हणतात की दलित शब्द बाद करताना तुम्ही कोणाला विचारलं? दलित शब्दाला बाद करतानासाठी भावना शब्द बाजूला ठेवा. त्यामागची जी एक तत्वप्रणाली आहे ती कधी खांडेकरांना विचारली? एखाद्या वेळेस तुम्ही गंगाधर पानतावन यांना विचारण्याचा प्रयत्न केला? आंबेडकरी समाज रूढ करताना आता आंबेडकरी समाज म्हटल्याबरोबर तो महारांचा आता झालेल्या बौद्धांचा समाज, ही जी संज्ञा तुम्ही रूढ केली, कोण करू केली, का रूढ केली? आय एम आंबेडकराईट. एक ब्राह्मण म्हणतो आय एम मार्क्सिस्ट, जात येत नाही. आय एम आंबेडकराईट म्हटल्याबरोबर त्यांच्या समोर येते की तो अमुक जातीचा आहे. त्यातनं ती बाहेर कशी काढता येईल? एकदा खांडेकरांच्याकडनं ती गोष्ट समजून घ्यायला हवी होती. कोणी उठतो हायकोर्टात केस टाकतो, कोणी घातलं, कसा प्रवक्ता तू, कोणाला विचारून तू हायकोर्टात गेला? माझ्या भावना दुखावल्या म्हणतात. तुझ्या भावना म्हणजे कोण? हु आर यू? आर यू रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ टोटल सोसायटी? हु आर यू? का गेला तो हायकोर्टामध्ये? वेन यू आर डिसिबल ऑफ बुद्धिस्ट, संगीती करायचे. एखाद्या प्रश्नाला उठवताना संगीती करायचे, वर्षाला एकदा संगीती व्हायचे, तिथे ते प्रश्न उचलायचे. कोणी उठतो, केव्हाही प्रवक्ता बनतो. भाऊ याला व्यथित व्हायचे, नाही बोलत होते तेही घाबरायचे. आता त्याला तालिबानी वगैरे शब्द वापरतात. आपल्या ती मी मुसलमानांच्या अत्यंत कट्टरतेचं उदाहरण देऊन हिंदूंना कट्टर केलं. उद्या तेही दिवस येतील की बौद्धांची कट्टरता पाहून अजून हिंदू कट्टर होतील. प्रतिक्रियेला समजून घ्यायचा कधी सवड घेतली? कोणत्याही प्रकारची कट्टरता आहे किती भयानक जाते हे आमची भाऊंची आणि माझी जेव्हा अनेकदा अशी चर्चा व्हायची तेव्हा मीही आश्चर्यित व्हायचा आणि तेही आश्चर्यित व्हायची. दोघे एका बुंदीवर एक होऊन आपण सार्वजनिकरित्या नाही करू शकत यावर हातबल व्हायचे आणि चर्चा तिथे थांबून जायची. हे शल्य आहे, पिढीला शल्य चाललं नाही. त्यांच्यासोबत अनेक गोष्टी निघून गेल्या. कोण आहे? कारखाना आहे, उपजतन आहे. अरे हजार बाकीच्या गोष्टी होऊ शकतील. दुसरा भाऊ लोखंडे निर्माण करून दाखवा. एक मध्य प्रदेशातल्या बाउंड्रीवर राहणारा, जिथे हिंदी भाषी पट्ट्यामध्ये जन्माला आलेला एक तरुण पोरगा
पाचपावलीच्या वेशीवर झांगरीपुऱ्यात वाढलेला, नवयुग विद्यालयामध्ये शिकलेला, आईवडिलापासून दूर राहिलेला तो पोरगा बापाविना आईविना दूर राहून एकटाच स्वयंपाक करून शिकतो आणि तो अनेक हृदयांवर राज्य करतोय. लहान नाही आहे ही जी प्राप्ती आहे, ही प्राप्ती आणि ज्यांच्यासोबत तो राहिला आहे. या सगळ्या अर्थानं या जनवक्त्याला, या संवाद सम्राटाला भगवान बुद्धांनी, मी कधी कधी मला पण भाऊंचं ते पटायचं की भगवान बुद्धांनी किंवा त्यांच्या समकालीनांनी जगभर बौद्ध धर्म करताना कुठली माध्यमं होती? संवादाच्या शिवाय भगवान बुद्धाच्या जवळ काही वालं नव्हतं. भगवान बुद्धांनी त्यांना झालेली ध्यानप्राप्ती पहिल्या 5 लोकांना दिली. त्याला तुम्ही भाषण म्हणा, संवाद म्हणा, व्याख्यान म्हणा, जे काही म्हणायचं असेल ते म्हणा, परंतु जिभेनी कानापर्यंत जाण्याचा जो संवाद आहे त्या संवादातून, आणि तेही संस्कृत ह्यात असताना पालीमाने दिलं, कारण संस्कृत अवघड आहे, कठीण आहे. सोप्या भाषेचे आपण प्रतिनिधी कठीण भाषेत बोलतो रे. संवादाचे आपण पुजारी संवादाला टाळतो रे. संवादाचे आपण पुजारी आम्ही अक्षर माध्यमातूनच बोलू असं सांगतो रे. भाषणं, बोलणं, संवाद हे टाळतो. आता माझं नवीन पुस्तक येत आहे, आता माझं नवीन पुस्तक आहे. आतापर्यंत माझ्या बायोडाटामध्ये 10 पुस्तकं झाली, पुढच्या वर्षी भेटलं तर आता 20 झाली. अरे बायोडाटा वाढवायचा आहे. एक तरी बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तक विनाकारण लिहिलं असेल तर तुमची जाईल क्षमा मागतो. बायोडाटा वाढवा ना. मी बौद्ध धर्म देतो आहे. कसा आहे बौद्ध धर्म, कसा करू लोकांना? बुद्धालिझम लिहिला भूक शमवण्यासाठी. हुअर शूद्र लिहिला. व्हॉट काँग्रेस अँड गांधीजी हॅव डन टू द अनटचेबल्स लिहिलं. गांधीजींच्या मोहपाशात लोक जाणार तर नाहीत, जाताना दिसत आहेत, परत काढण्याच्यासाठी त्यांनी ते पुस्तक लिहिलं. ओबीसींना समजा माझ्या चळवळीमध्ये जर आणायचं असेल, काय करायचं असेल, हे कसे शूद्र झाले म्हणून पुस्तक लिहिलं. माझ्या लढ्याचं स्वरूप काय राहील, ते ॲनिलेशन ऑफ कास्ट लिहिलं. अकारण विनाकारण बौद्धिक प्रदर्शन करण्यासाठी किंवा बायोडाटा वाढवण्यासाठी पुस्तकं लिहिली त्यांनी. वर्तमानाची जी आव्हानात्मक स्थिती आहे त्या चॅलेंजेबल स्थितीला कोणतं आपण म्हणे बौद्धिक भूक शमवणारं जे ज्ञान देताना ती लिहायला पाहिजे, ती लिहावी, ती अभ्यासावी, ती सांगावी. ज्या ज्या माध्यमातून जे असेल ते सांगे. आणि त्यांचा त्या संदर्भातल्या त्या चर्चेचा हा दोस्त माझा गुरु होता. ते मानायचे, सांगायचे त्या बाबतीमध्ये. जो फेरता त्यांच्या दृष्टीमध्ये अद्यावतता ही जाणून घ्यायची त्यांची इच्छा असायची. कालचाही दांडगा अभ्यास करायचे, आजचाही दांडगा अभ्यास करायचे, उद्याच्या स्पंदनाची सुद्धा ते दखल घेत असत. या तिन्ही काळाला समजून घेणारा हा सुज्ञ मित्र जाणे ही प्रचंड मोठी हानी आहे. बाळू, तुम्ही आज मला इथे बोलवून या माझ्या सन्मित्राला, ज्येष्ठ मित्राला, चळवळीच्या मार्गदर्शकाला श्रद्धांजली देण्याची जी संधी उपलब्ध करून दिली, मी तुमचा आभारी आहे. भाऊंना मनोमन श्रद्धांजली व्यक्त करून मी इथेच थांबतो. जय भीम. Stop.